हे भर पडते. तर हा 13 तारखेला जाहिरात दिली गेलेली होती, हे काय खोटी नाही. जाहिरात दिल्या गेल्यानंतर ऑन कॅमेरा त्याचा लिलाव 21/4ला त्याचा लिलाव झाला. त्या लिलावामध्ये फक्त 2 लोकांनी भाग घेतला होता, फक्त 2 लोकांनी भाग घेतला होता. त्या लिलावामध्ये भाग घेतल्यानंतर ज्या लोकांनी तिथं पैसे भरले होते त्याला हे टेंडर मिळायला पाहिजे होतं, हे टेंडर त्यालाच मिळायला पाहिजे होतं. परंतु त्याच्याकडे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही त्या संबंधित व्यक्तीला वैयक्तिक जाऊन भेटा आणि त्याला विचारा, त्याच्याकडे सर्व काय आहे, त्याला काय दादागिरी करण्यात आली. आणि ज्यांनी दुसरा टेंडर भरलेला होता साहेब, त्याला हे टेंडर मिळवण्यासाठी त्यांनी काय दादागिरी केली आणि याला बोली लावली. इन कॅमेरा आहे याच्यामध्ये काही नाही. नगरपालिकेच्या सभागृहामध्ये 2 लोकांनी बोली लावली, एक त्या राजांनी बोली लावली होती आणि एक चौधरी होता, त्यांनी बोली लावली. माझ्या सांगण्याचा उद्देश हाच आहे की हे जे सांगतात ना की आम्ही कोणावर दबाव नाही आणत, परंतु त्याच्यावर लिगल त्यांनी बोली लावली होती. हे टेंडर त्यालाच मिळायला पाहिजे होतं, परंतु ते टेंडर त्याला मिळालं नाही. त्यांनी रोखीने पैसे भरले, नगरपालिकेने त्याला ऑनलाईन पैसे तो घेत नव्हता म्हणून त्याच्यावर ऑनलाईन पैसे त्याच्या खात्यामध्ये ऑनलाईन पैसे टाकले. हा म्हणजे दबावाचा एक भाग होता. जो टेंडर त्याला मिळायला पाहिजे होता तो त्याला मिळाला नाही. ते जे वारंवार सांगतात ना की आम्ही कोणावर दबाव टाकत नाही किंवा आम्ही कोणत्या कर्मचाऱ्याला सांगत नाही. आता मी तुम्हाला एक ऑडिओ ऐकवून देतो त्यांची. बागवान गल्लीमध्ये एक पाईपलाईन फुटलेली होती. संबंधित अधिकाऱ्याला जेव्हा आम्ही फोन केला ना तर संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं होतं की सभापती आणि नगराध्यक्ष महोदय यांनी आम्हाला ते काम करायला नाही लावलंय. मी तुम्हाला सर्व पत्रकारांना पत्रकार परिषद संपल्यानंतर तुम्हाला टाकून देतो, त्याची सहनिशा करून घ्यायची. मी जर जे कारवाई करतील त्या कारवाईला समोर जायला बी तयार आहे. हे असे एक नाही असे अनेक प्रकार होते. मी तुम्हाला सांगतो की घनकचरा व्यवस्थापनवाले जे ठिकाण दिलेलं आहे ज्यांना, ते काम करत असताना घरापर्यंत येतात, आमच्या राम मंदिरपर्यंत येतात, तिथून घेऊन जातात. गौरवानी जिथं गणपती गल्लीत राहतो त्याच्या घराच्या 2 घर सोडून तिथपर्यंत येतात. तो सभापती येतो आणि तो घेऊन चालला जातो. आपल्या सभागृहामध्ये जिथं सर्वसाधारण सभा झाली तिथं सर्व ज्येष्ठ होते. त्यांच्या आणि आमच्या जे होते त्याच्यामध्ये 4-5 लोक ज्येष्ठ आहेत. 2 माजी नगराध्यक्ष होते, त्यांना सुद्धा सर्व गोष्टी. पण आतापर्यंत नगरपालिकेमध्ये एवढं 25-26 वर्षापासून आम्ही बघतोय, आमच्यापेक्षा ज्येष्ठ भैया आहे, अनुप भैया आहे, सर्व आहेत, त्यांनी सुद्धा बघितलं. पण असा प्रकार आजपर्यंत कधीच झाला नाही. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाला. परंतु हा जो दबाव आणलेला आहे ना, या टेंडरच्या बाबतीमध्ये तुम्ही कधीही जाऊन तपास करू शकता. सकाळला 13/4ला ही जाहिरात आलेली आहे. या टेंडरचं काय झालं याचा बी तपास करा. ते सांगतात ना की आम्ही कोणावर दबाव आणत नाही, तर याचा खुलासा त्यांच्याकडनं बी मागा की काय झालं असं म्हणून. टेंडर ज्यांनी भरलं होतं त्यांनी कोणत्याही प्रकारची अर्ज सुद्धा दिलेला नाही की हे टेंडर मला नको आहे, असा पण काही अर्ज दिलेला नाही. त्याला काही पैशाचे हे पण नाही दिलं त्यांनी, जबरदस्तीने त्याला ऑनलाईन पैसे टाकलेले, हे पण मी तुम्हाला सांगून देतो. आणि दुसरं टेंडर त्यांच्या नात्या गोत्यातलं नसेल तर तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. त्यांच्या नात्या गोत्यातला माणसाने टेंडर भरलेला होता. तिथं तुम्ही सर्व पत्रकार जाऊन तिथं विचारू शकता आणि तपासून घ्या. पेपराला जी जाहिरात आहे ते पण तपासून घ्या. ते सांगतात ना दबाव नाही करत, त्याच्यामुळे मी तुम्हाला हा मुद्दा सांगितला. आणि जे आहे ऐकायचं आहे ते तुम्हाला मी आता पण ऐकवून देतो थोड्या वेळात.